महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम भक्ति स्वरूपं सदालंकितं भक्ति संन्यास मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलात्मती प्रकाशु मने निवृत्तीदासु औदार्य जोजी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्वेष सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल स्वत वृक्षास आले जिथे गीत ओवी सविवेद झाले तुझ्या शब्द शब्दात संयोजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता अगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई सतमुखाने
ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगतमान्य वेदसूज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ श्रीमंत श्री देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा होता, तो म्हणजे असा की हा सप्ताह असा आहे आणि जर बसलेले छोटे मोठे माझ्या वयाचे माझ्याहून मोठे माझे आई वडील भाऊ आणि आजी आजोबा लागणारे सर्व माझ्याहून मोठे काही लहान आहे अशा आहेत आणि हा सप्ताह असा आहे अख्ख्या तालुक्याला लाजवेल असं या सप्ताहाचं वैभव आहे. आणि हा सप्ताह आपल्या शेवगा या गावात गेल्या 12 वर्षापासून चालू आहे आणि हे त्याचं 13वं वर्ष आहे. या 13व्या वर्षी आजची पहिल्या दिवसाची माझी सेवा, ही सेवा मला मिळाली आपल्या गावचे सरपंच तात्या यांच्याकडून, तसेच आपले लाडाने बाबा अमोल काका व सर्व गावकरी मंडळी यांना धन्यवाद करतो. विठ्ठल या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, या अभंगात आपल्याला संत तुकाराम महाराज 3 उदाहरणं देतात. कुणाकुणाची देतात? पांडवांची देतात, प्रल्हादाची देतात आणि सुदाम देवाची देतात. अशी 3 उदाहरणं देतात आणि ते 3 उदाहरणं देऊन आपल्याला त्याच्यातून काय सांगतात की देवाची भक्ती करा. कशी करा तर किती जरी संकट तुमच्यावर आले तरी त्या देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून सोडू नका, हे तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. विठ्ठल तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, प्रथम चरणात उदाहरण देतात. पाहते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवासी आठविती. म्हणजे तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात. बघा ते पांडव काय होते? अखंड वनवासी होते, तरी देवाला विसरले का? नाही विसरले. त्या देवाचं नामस्मरण त्यांच्या मुखात सतत होतं. म्हणजे त्यांच्यावर किती संकट आले तरी ते काय झाले? देवाला विसरले नाही. तुकाराम महाराज त्यांचं पहिल्या चरणात वर्णन करतात. बघा ते पांडव किती भक्ती होती त्यांची थोर. महाराज दृष्टांत सांगतो. एकदा 5ही पांडव जेवायला बसले असताना त्यांची धर्मपत्नी होती द्रौपदी. ती म्हणाली, जोपर्यंत माझा भाऊ पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण तुमच्या इथं जेवायला येत नाही तोपर्यंत कोणीच जेवायचं नाही. सर्व बसले, सर्व आता विचलित झाले. तो जगाचा मालक, त्याच्याकडे किती कारण असतं तर आपल्याकडे कसं येईल? मग भीम बाहेर गेला म्हणे थांबा मी आणतो म्हणे देवाला. बाहेर गेला, स्वतःचा गदावर फेकला आणि गद्याला शपथ दिली, सरळ माझ्या पुढे पड, माथ्यावर पड, दुसरीकडे पाडला असतं तुला माझी शपथ आहे. गदावर फेकला, गदा खाली येऊ लागला, हात जोडे आणि परमात्म्याला आठवलं, मनात आठवलं, हे देवा तू जेवण करत असशील तर हात धुवायला दे, धुता घालत असतील तर काष्टा बांधायला दे, पण ये मी संकटात आहे. देवाने स्वतःच्या भक्ताची ऐका ऐकून देवाला सर्व सोडून तिथं भीमाकडे यावं लागलं. एवढी भक्ती कोणाची होती? पांडवांची होती. एवढी भक्ती कोणाची होती? पांडवांची होती. मग तुकाराम महाराज सांगतात, काय करा? भक्ती करायची तर काय करा? पांडवांसारखी करा. आजकालचे भक्त खूप वाईट आहे महाराज. आजकाल भक्ती नावाची गोष्टच राहिलेली नाही. भक्ती कशी करायला पाहिजे? भक्ती म्हणजे सतत देवाचं नाव आपल्या मुखात राहायला पाहिजे, याला म्हणतात भक्ती. आजकालचा काळ खूप वेगळा, आजकालची पिढी खूप वाईट आहे. एकदा मुलगा असाच बसलेला होता, त्याच्या वडिलाची टमाट्याची शेती होती. आता त्याच्या मनात बघा कसा विचार आला. आजकालची पिढी काय विचार करू शकते? कोणाच्या मनात काय विचार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्याच्या मनात विचार आला, तो असंच विचार करत बसला होता. मागे गाणं निघलं होतं बघा, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकराने पार्वती, मांडीवर बसलाय गणपती. त्याने उलटच काढलं, माझ्या पप्पाने टमाटा लावला, 90 आणि 100 कॅरेट 1 नंबर, वाकू तोडतोय चांगला. माझ्या पप्पाने टमाटा लावला,
काय गाणं करतात, काही पण विचार करतात, अशी आजकालची पिढी आहे. काही पण विचार करतात, अशी आजकालची पिढी आहे. या देहा म्हणून या देहाला जपा. काय करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर आधी काय, हे शरीर काय नीट राहिलं पाहिजे. आपल्याला देवाने काय केले, शरीररूपी गाडी आहे आणि त्या गाडीत भगवंताने आपल्याला पाठवले. त्या गाडीत बसून आपल्याला सर्व भूतलावर फिरायचंय. आणि जोपर्यंत भगवान परमात्मा बोलत नाही तोपर्यंत आपल्याला या गाडीतच राहायचंय आणि त्याचं नामस्मरण करत राहायचंय. ज्या दिवशी तो बोलवेल त्या दिवशी आपल्याला काय वर जावं लागणार आहे. देह जाणार जाणार हा देह काय नाशिवंत आहे, हा देह जाणार आहे. म्हणून काय करून घ्या, जोपर्यंत या गाडीत बसलेले तोपर्यंत काय करून घ्या, या देवाची भक्ती करून घ्या. त्या देवाचं नामस्मरण काय ठेवा, मुखात ठेवा. त्या देवाची भक्ती केली ना माणसाला खूप काही मिळतं. कारण की त्या देवातच सर्व आहे. तो देव या सृष्टीच्या कणाकणात आहे. गीते श्लोक आहे, सर्व देव सर्वच आहे. याचं प्रमाण सुद्धा संतांनी वेदांनी दिलेलं आहे. विठ्ठल जरी सई वरना, गीता हदीला जाणार आहे. या शरीराला जपा. आजकाल आपला मोबाईल खराब झाला तर आपण दुसऱ्या दुकानातून आणू शकतो, पण हा मोबाईल असा आहे याच्यातलं एखादा जरी सिम कार्ड एखादा जरी हरवून गेला तो कोणत्या दुकानात भेटत नाही. आजकाल किती लखपती आहे, किती कोट्यवधी लोकांकडे पैसा आहे, पण किडनी मॅच होत नाही. म्हणून दवाखान्याच्या डॉक्टरांच्या जीवावर त्याचं जीवन सुरू आहे. अशी श्रीमंत किती पैसा असू द्या तरी काय या देहावातून काही नाही. आणि या देहाचं जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत सर्व आहे, तोपर्यंत देवाची भक्ती आहे. देह आहे तो वरी करारे भावनी, देह आहे तो वरी करारे भावनी, जपानी जन्म आणि भगवंताचं नामस्मरण करा. सदा फ्रेश राहा, आनंदी राहा, आनंदी जीवन जगा. काही काही माणसं खूप वाईट असतात महाराज, गालात असतात गाला. जो माणूस खोलून फ्रेश असतो का त्या माणसाचं मन आणि चित्त शुद्ध असतं. त्या माणसाच्या मनात देव बसलेला असतो. पण काही काही माणसं गालात असतात महाराज, प्युअर मुख्य माझं असतात, ओरिजिनल. म्हणून आनंदी राहा, मोकळा जगा, फ्रेश राहा. असं आपण दुसऱ्याला बोललो तर त्याच्यावर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, असं काहीतरी करा. विठ्ठल आणि या देहाला का जपा, कारण की देह आहे
तर सर्व या या शरीर असा मोबाईल आहे की याचा सॉफ्टवेअर सुद्धा याला मारून घेता येत नाही. एकदा का बिघाडा याला सॉफ्टवेअर सुद्धा कोणत्या दुकानात मारून भेटत नाही. असा देह, या देहाचा एक जरी अवयव बंद पाडा ना, जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या, जोपर्यंत हात आहे तोपर्यंत देवाच्या नावाने टाळी वाजवा. देवा जोवरी सकाळची आहे,